ॲक्टिंग तर अशी की जसे काय 32च्या 32 दात आलेत. बघायला गेलं तर वरती 4 आणि खाली 2, 6च दात आहेत. पण तेच घासत अर्धा तास तरी मॅडम घरातून फिरत असतात आणि एका ब्रशनी नाही तर जवळ जेवढे ब्रश घरात इकडे-तिकडे दिसतील तेवढे सगळे घेऊन आम्हाला दात घासायचे असतात. आता सगळं अंघोळ वगैरे आवरली. आता तिला मला भरवायचं होतं म्हणूनसाठी तिच्यासाठी मी वरण-भात बनवला आणि त्याला असं मस्त तुपाची फोडणी दिली आणि मस्त तिला पोटभर आधी भरवून घेतलं. एकदाच तिला भरवल्यानंतर मी 2 तास तरी फ्री होते पुढची कामं करायला. तर तिला छान असं भरवून झाल्यानंतर ती एवढी रडत होती की मला उचलूनच घे असं तिचं चाललेलं होतं. तर तिला उचलून घेतलं काकेला आणि जे काय आवरायचं होतं थोडंफार काम आवरलं. इकडे मी आज बनवली होती अंडा भुर्जी, चपाती, डाळ आणि मुगाची भाजी. तर आज मामासुद्धा जेवायला होते आणि ते सगळे जेवता जुने पिक्चर जे आहेत बघत होते. त्यांचं कॉमेडी पिक्चर बघायचं चाललेलं होतं. इकडे आज लाडूला फिरायला दादा म्हटला मी थोडंसं फिरून आणतो म्हणून तो पुढे गेला आणि नंतर कधी माहिती नाही तो जाऊन आईस्क्रीमसुद्धा घेऊन आला आणि इकडे बघा हिचं चालू झालं आईस्क्रीम मागायला. आता आईस्क्रीम घरामध्ये आणले आणि तिला नाही द्यायचं असं तर शक्यच नाही. ती कोणाला आईस्क्रीम खाऊ पण देणार नाही. तिला आईस्क्रीम खूप आवडतं. ती बघा लगेच जिव्हाळ्या चाटायला लागली आणि ए करून ओरडायला लागली आणि तो थोडंसं तिला चोखवत होता पण तिचं काय थोड्याशाने पोट भरतंय तेव्हा ती सायकलीत होती म्हणून गप्प नाही तर खाली असती तर तिने खेचूनच घेतलं असतं. तर लगेचच खेचायला चालू झालं. एक हात झाला की दुसरा हात वर करून दादा दे असं करून फायनली तिला मी घरी आणलं आणि हे शरारत सॉन्ग आता एवढं आवडायला लागले की ते गाणं लावलं म्हटलं की मॅडम नाचायला लागतात आणि मग थोडा वेळ मला तिला ते थोडंसं द्यावं लागतं ते जेणेकरून ती पण शांत बसते. तुमच्यासुद्धा बाळाला आईस्क्रीम आवडतं का मला कमेंटमध्ये सांगा.